स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मौजे अनुवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील कैलास बोराडे या तरुणाला महादेवाच्या मंदिरात दर्शनाला का आला म्हणून गावातील गावगुंडांनी लोखंडी रॉड गरम करून संपूर्ण अंगावर चटके दिले आहेत। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून यावेळी कैलास बोराडे यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आहे। या संदर्भातील संपूर्ण तपास SIT मार्फत करून संबंधित गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई करून जलद गतीने न्यायालयात चालवून संबंधितावर कठोर शासन करून पीडिताला न्याय मिळवून द्यावा। सदर घटना दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजीच्या रात्री मौजे अनुवा येथे झाली। या संदर्भातील संपूर्ण तपास SIT मार्फत करून सदरील प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तशी अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून अशा गुंडांना कडक शासन होणे गरजेचे आहे। सदरील प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवून याचा निकाल तात्काळ लावून संबंधितावर कठोर शासन करावे। सदरील प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या व समाज बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत। तरी मुख्यमंत्री साहेबांनी सदरील प्रकरणात आपण स्वतःहून लक्ष घालून सदरील प्रकरण तात्काळी निकाली काढून आरोपींना कठोर शासन करावे व पीडित कैलास बोराडे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून केली जात आहे। स्वराज्यवारसाठी राम राठोड, आष्टी। का जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात अनवी नावाचं गाव आहे। या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला का आला म्हणून कैलास बोराडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहेत नवनाथ दौड आणि भागवत दौड यांनी तापलेल्या सळ्यांनी लोखंडी गजानी त्यांच्या संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत। त्याचे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेले आहेत, परंतु त्या प्रकरणाची इतकी चर्चा झाली नाही। आज एकच नवनाथ दौड फक्त अटक आहे, बाकीचे लोक फरार आहेत। दोघांचीच FIR मध्ये नावं आहेत, परंतु हे कृत्य दोघांचं नाही आहे, अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की जी व्हिडिओमध्ये लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या वरती गुन्हे दाखल करावे। नवनाथ दौडला अटक केलेली आहे, त्याच्या भावाला भागवत दौडला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, कारण त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे वर्चस्ववादाच्या लढाईतून झालेला आहे। काहीच संबंध नाही। तो मुलगा एकदम साधा सरळ मुलगा आहे आणि त्याला तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं क्रूरतेला एक सीमा असते। संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं, ज्या नीचपणानं मारलं, राक्षसी वृत्तीनं मारलं, तीच वृत्ती यामध्ये दिसून येते। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही गंभीरतेनं दखल घेतलेली नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल भेटलो, त्यांनी सक्त सूचना जालना SP काल दिलेल्या आहेत। परंतु रोज उठून तुम्ही किती लोकांना मारणार? 5 मर्डर हे जालना जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, त्याची पण मी यादी घेऊन आलेलो आहे। जवळपास 5 मर्डर गेल्या 2 वर्षात झालेले आहेत। त्यामध्ये रामदास जोशी नावाचा एक धनगरवाडी तालुका भोकरदनचा मुलगा आहे, त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला। मी त्या गावात गेलो होतो, संतोष दानवे साहेब आणि नारायण कुचे साहेब माझ्यासोबत होते। नंतर 29/6/21 डोंगरगाव सायगावला तिथल्या एका मुलाचा मर्डर केला, शिवाजी बाबासाहेब पितळे। त्यातले अजून काही आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत, त्रुटीमुळे काही सुटले। पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना इथं किरकोळ कारणावरनं तुकाराम आबासाहेब सरावणे याचा मर्डर करून टाकला। एक नाही अशी अनेक प्रकरणं आहेत। अतुल खनके या तरुणाला अखनी तालुका मंठा जिल्हा जालना इथं त्याचा मर्डर केला। आणि कोकाटे हातगावचं प्रकरण सगळ्यांना माहित आहे, मीडियामध्ये आलं होतं। तिकडे लातूरला माऊली सोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला। 2.5 तास त्याला मारत होते, 2.5 तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली। 2.5 तास कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं, दवाखान्यात द्यायचं म्हटलं तरी। मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात दिलं, तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता। एक ना अनेक प्रकरणं अशी सुरू आहेत। तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा। भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत, भटक्या जमातींच्या वरती जे अन्याय होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे। फेल्युअर आहे का गृह विभागाचं? 2 वर्षामध्ये 5 मर्डर होतात। गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस होते, सत्ताधारी पक्षाचे दोन्ही आमदार आज आंदोलन करतायत। हे बघा, या फेल्युअरचा विषय नाही आहे, ह्यामध्ये तिथली जी यंत्रणा आहे, खालची यंत्रणा ही तिथल्या लोकांना मिळालेली असते। 14 आरोपी आहे 7च अटक करा, 5 आरोपी आहे 2च अटक करा आणि वर रिपोर्ट ही लोक देतात ना, गृह मंत्रालय रिपोर्ट खालची लोक देत असतात। आणि त्यामुळे देवाभाऊंच्याकडून आम्हाला अपेक्षा असल्यामुळं आज हे प्रकरण मी आणि सदाभाऊनी हे लावून धरायचं ठरवलं आणि आम्ही सभागृहामध्ये पण या विषयावरती भूमिका मांडणार आहे।
या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आता तरी कारवाई होणार की 2 वर्षाप्रमाणेच त्यांना पुन्हा अभय मिळणार? नाही हे बघा, हे प्रकरण त्यांनी इतकं सिरियस घ्यायला पाहिजे होतं. 2च लोकांवरती गुन्हा कसा काय दाखल झाला? व्हिडिओमध्ये तर 10-15 लोक दिसत आहेत. हे 1-2 लोकांचं काम नाही. कैलासला पकडायला 4-5 लोक आहेत. त्या सळ्या गरम करणारे, सळ्या आणून देणारे, हे सगळे लोक तिथं बघणारे पण त्यामध्ये आरोपी होत आहेत. हे त्यांचं व्हिडिओ काढणारे. तर हे सगळं प्रकरण एकदम टोकास गेलं पाहिजे आणि त्याचा शेवट व्यवस्थित झाला पाहिजे, अशी मागणी आमची सरकारकडे आहे. बोला. हा महाराष्ट्र गुंडाराज मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, ही भूमिका घेण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेला आहे. कैलास बोराडे हा 34 शिकलेला, कमी शेती असलेला शेतकऱ्याचा पोरगा, आणि तो फक्त एकच बोलत होता की माझ्या घरासमोरील रस्ता उकरून त्याच्यातून पाईपलाईन घेऊन जाऊ नका. ही पाईपलाईन तुम्ही बाजूनं न्या, शेतातनं न्या, एवढंच त्याचं मागणं होतं. परंतु त्या ठिकाणी जे सोनू दौंड असेल, नवनाथ दौंड असेल, हे राजकीय वरदास्तानं वाढलेली बांडगुळं यांच्या भावना दुखावल्या गेल्या. या गावातले लोक सगळे अमानी मुद्रा करतात आणि पत्र्याच्या घरामध्ये राहणारा हा शेतकऱ्याचा पोरगा अमानी आडवा येतो कसा, हा राग मनात धरून महाशिवरात्री दिवशी त्या ठिकाणी एका छोट्या कढईमध्ये गरम इंगळ करून लाकडं तिथं पेटवलेली दिसत आहेत आणि रॉडनं त्याला चटकं दिलं जात आहे. संडाच्या जागेवरती रॉड टाकला जात आहे. अरे ही क्रूरता तुमच्या मनामध्ये आली कुठून? आणि म्हणून या राज्यामध्ये राजकीय आश्रयाखाली वाढत असलेली गुंडागर्दी कुठंतरी आता नष्ट झाली पाहिजे. राजकीय लोकांना वाटत आहे की आपण आता टोळ्या पद्धतीनं राज्य चालवायचं, टोळ्या बाळगायच्या जवळ, आणि न्याय जनतेला आता पोलिसाच्या दरबारात नाही तर जनतेला न्याय आता आमच्या दरबारातून सुरू झाला या, अशी भावना या राज्यामध्ये राजकीय काही लोक गुंड टोळ्या बाळगून मनामध्ये बाळगायला लागलेले आहेत. आणि म्हणून एकतर हे गुंड आता सळ्याच्या आत असली पाहिजे ते, नाही राज्य सोडून पळून गेली पाहिजे ते, ही मागणी आम्ही देवाभाऊंच्याकडे घेऊन आलोया. आणि हा महाराष्ट्र आता गुंडा राजमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा होणं आता अत्यंत गरजेचं आहे. भाऊ 2.5 वर्ष महायुतीचं सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते, आता मुख्यमंत्री झालेले आहेत. आता तरी गुंडराज मुक्त महाराष्ट्र होईल वाटतं का? कारण ही वाढलेली घाण काय 1-2 वर्षामध्ये वाढलेली नाही. कारण या राज्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि ती पहिल्यांदा दरी मोडण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलेलं होतं. वाडं उद्ध्वस्त केलेलं होतं, गड्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या, जहागिऱ्या नष्ट केलेल्या होत्या. पण आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद याच्या माध्यमातून नव्या गड्या उदयाला आलेल्या आहेत, नव्या जहागिऱ्या उदयाला आलेल्या आहेत आणि त्या नष्ट करण्याचं काम आता देवाभाऊंना करायचं आहे. ती अपेक्षा आमची देवाभाऊंच्याकडून आहे. नाही ते शोधावा, पोलिसांनी शोधावा कोण. मी नाही गेलो, मी अजून तिकडे गेलो नाही, पण मी जाणार आहे. चला. सभापती महोदय, अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे. मी स्वतः काल एसपी जालनाशी बोललो. पालकमंत्री महोदयांनी स्वतः त्याचं गांभीर्याने घेतलंय. स्वतः पालकमंत्री तिथे जाऊन त्या भेट देणार आहेत. आणि मी एसपी बरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत. म्हणजे गरम ह्याच्यातलं भट्टी केली आहे आणि त्याच्यामध्ये सळया टाकून त्याला हे करतायत. आणि मग मी तिकडे घाटी हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता, त्याला मग तिथून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लावला. आमचा जिल्हा प्रमुख आपला राजेंद्र जंजाळ, त्याला मी तिथं पाठवला. मग त्या गेल्यानंतर त्या पेशंट जो ज्याच्यावर निर्गुण हल्ला झालाय त्याच्याशी देखील मी फोनवर बोललो. त्याला फोनवर बोलताही येत नव्हतं नीट, पण त्याला मी सांगितलं बा सरकार तुमच्या पाठीशी, तुझ्या मागे उभा आहे, काळजी करू नको. पालकमंत्री स्वतः जाणार आहेत. आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. म्हणजे तिथं बघणारे लोक, व्हिडिओ काढणारे लोक
आणि एकच दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला, एकालाच पकडलाय आणि 307चा गुन्हा दाखल झालेला आहे. एसपीनी सांगितलं, पण मी एसपीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुटता कामा नये. ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे. आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्गुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना, आता मी ते भाषा वापरत नाही, परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा अशा प्रकारचं, आणि व्हिडिओ व्हायरल केलाय, त्याचाही व्हायरल झाला, त्याच्या बाबतीमध्ये पण फाशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या. मी देखील गृहमंत्री मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये. त्याला पूर्ण कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे. त्या संदर्भातली देखील कारवाई होईल.